नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपण माहिती अधिकार कायदा 2005 याचा पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यास करतो आहोत। हा जवळपास आपला 8वा व्हिडिओ या कायद्यावरील आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहात जे दर्दी विद्यार्थी आहे, कारण की या ठिकाणी थोडीशा मर्यादा अशा असतात असे व्हिडिओ बनवण्याचे की ज्याला व्ह्यूज पाहिजे तेवढे भेटत नाही, कारण की हा विषय जो आहे तो फक्त मुख्य परीक्षेला आहे। बरेचसे विद्यार्थ्यांचा पुन्हा गैरसमज असतो की मला अजून पूर्व पास व्हायचं आहे, नंतर मी मुख्यचा अभ्यास करेल, असे काही विद्यार्थी असतात, परंतु ते कुठेतरी चुकीचं असतं। तुम्ही सुरुवातीपासूनच मुख्यचे जे काही सब्जेक्ट आहेत ते क्लिअर करून ठेवले पाहिजे। तर मग त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पूर्णतः हा कायदा या ठिकाणी कव्हर करतो आहोत। या भागामध्ये आपल्याला या लेक्चरमध्ये या माहिती अधिकार कायद्याचा आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये भाग 1 पाहिला होता। त्याच्यामध्ये कलम 1 भाग 1 किंवा प्रकरण 1 दोनही पद्धतीने याला त्या ठिकाणी संबोधलं जातं। त्यामध्ये कलम 1 मध्ये आपण संक्षिप्त नाव त्या ठिकाणी बघितलं होतं, व्याप्ती आणि प्रारंभ असं कलम 1 आहे माहिती अधिकार कायद्याचा। आणि कलम 2 आपण बघितलं होतं की व्याख्या। तुम्हाला मी सांगितलं होतं जे व्याख्या आहेत त्याच्यावरही सातत्याने प्रश्न येतात मित्रांनो। प्रकरण 2 जे आहे किंवा भाग 2 जो आहे हा फार महत्त्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये जे कलम 3 ते कलम 11 आहेत याच्यात ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्टवर खूप मोठे प्रश्न सातत्याने आयोगाने या ठिकाणी विचारलेले आहेत। मग प्रकरण 2 किंवा भाग 2 काय आहे, तर माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरण जे आहेत त्यांच्यावरील आबंधने कोणती आहेत, त्यांची नेमकी कर्तव्ये कोणती आहेत, त्यांना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं या प्रकरणामध्ये आहे। ओके, बघा महत्त्वाच्या बाबी जर तुम्ही बघितल्या या प्रकरण 2 मधील, तर शासकीय नियंत्रण आणि आर्थिक सहाय्य असणारे सर्व सार्वजनिक संस्था जे आहेत त्यांना हा माहिती अधिकार कायदा लागू आहे। प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार आहे। सार्वजनिक प्राधिकरणांना स्वतःहून माहिती खुली करणे हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे। माहिती पुरवण्याची प्रक्रिया सुलभ गतिमान व्यवस्था उभारायची हे कायद्याने बंधनकारक आहे। आणि माहितीबाबत जर एखादी व्यक्ती समाधानी नसेल तर तिला अपील करण्याचा अधिकार आहे। याच्यासाठीचा जो हा माहिती आयोग आहे जो की स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, हे आपलं माहीत असलं पाहिजे। माहिती जर एखाद्याने नाकारली तर त्याच्यासाठी समर्थनीय आणि सहकारण असा लेखी आदेश त्या ठिकाणी देणे बंधनकारक आहे। मग मित्रांनो आपल्याला भाग 2 किंवा प्रकरण 2 मधील कलम 3 ते 11 या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे, जे की या प्रकरणावर या कलमांवर तुमचा कोणताही प्रश्न आला तर तो चुकायला नको। बघा या ठिकाणी कलम 3 आहे ज्याला माहिती अधिकार असं या ठिकाणी हेडिंग आहे। म्हणजेच या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल। नागरिक जी माहिती मागणार आहे ती कलम 3 नुसार मागणार आहे। कलम 3 नुसार सर्व नागरिक जे आहेत त्यांना माहितीचा अधिकार आहे। म्हणजे कलम 3 किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येत आहे। हा जो कायदा आहे त्या कायद्याचा गाभा म्हणजे कलम 3। माहिती मागण्याचा अधिकार हा कोणत्या कलमानुसार भेटतो या कायद्याच्या, तर तो कलम 3 नुसार भेटतो। आता ही माहिती हा मागणार आहे त्याच्यासाठी जबाबदार असणार आहे सार्वजनिक प्राधिकरण। कलम 4 मध्ये त्या सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधनं दिलेली आहेत। मित्रांनो कलम 4 ही जी आबंधनं आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे। याच्यावर प्रश्न येतात की सार्वजनिक प्राधिकरणाला कोणत्या गोष्टी करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे, कोणत्या बाबींवर लक्ष ठेवणं अनिवार्य आहे। तर याच्या अन्वये जी काही माहिती सामान्य नागरिकाला भेटायची आहे ती सोयीस्कर झाली पाहिजे। त्यासाठी ते जे काही अभिलेख असणार आहे ते योग्य रीतीने सूचीबद्ध करावे लागेल। या प्राधिकरणांना त्याची निर्देश सूची तयारी करावी लागेल, ज्याचं संगणकीकरण योग्य आहे अशा सर्व अभिलेखांची वाजवी कालावधीमध्ये आणि उपलब्ध साधनसंपत्तीनुसार त्या ठिकाणी संगणकीकरण केले जात आहे आणि ते पाहण्यासाठी समोरच्या नागरिकांना सोयीस्कर होत आहे याची खातरजमा या ठिकाणी सार्वजनिक प्राधिकरण करेल। म्हणजे स्वतःहून जे आपण म्हणतो की त्या ठिकाणी त्यांना ती माहिती प्रदर्शित करायची आहे त्या संदर्भात। आणि या ठिकाणी यांना जे प्राधिकरण आहे त्यांना त्या ठिकाणी सगळे अधिकारी वगैरे नेमायचे आहे कलम 4 नुसार। ओके, त्याच्या संदर्भातल्या या सगळ्या गोष्टी इथे सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आपल्याला लक्षात येतात। पुढे जर तुम्ही बघितलं तर जे प्राधिकरणं आहेत आपले प्रशासनिक आणि न्यायिकवत निर्णयाबाबतची कारणे ते बाधित व्यक्तींना त्या ठिकाणी कळवू शकतात। माहिती मिळवण्यासाठी जे लोक आहेत त्यांना अधिनियमाचा कमीत कमी आधार घ्यावा लागावा यासाठी विविध माध्यमातून
सार्वजनिक प्राधिकरणं स्वतःहून त्या ठिकाणी माहिती प्रदर्शित करतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. पुढे कलम 5 जे आहे त्या 5नुसार जनमाहिती अधिकाऱ्यांना निर्देशित करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना नेमून द्यावं लागेल. बाबा या ऑफिसमध्ये हा जनमाहिती अधिकारी आहे, त्याच्यासोबत सहाय्यक जनमाहिती अधिकारी आहे. बघा, सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. मग कोणती कामं करतो हा सहाय्यक जनमाहिती अधिकारी? तर तो अर्ज अथवा अपील तपासून घेतो आणि त्याची पोच देतो. ओके, मौखिक विनंती करणारी व्यक्ती आहे, त्याला ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी तो योग्य सहाय्य करतो. आपण बोललो होतो की जे अशिक्षित असतील, अपंग, वृद्ध यांच्याकडे कागद नसल्यास तो त्यांना उपलब्ध करून देणे, त्यांना अर्ज लिहून देणे, हे कार्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी करतो. तो अर्जाची अपीलाची फीस घेतो. जर तो व्यक्ती अर्जदार दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याचा पुरावा तपासून घेतो. जर अर्जाचे शुल्क रोख स्वरूपात भरले तर त्याची पावती त्या ठिकाणी तो देतो आणि पुढे तो अर्ज जो आहे तो संबंधित जनमाहिती अधिकारी किंवा राज्य माहिती आयोग जर अपील असेल तर त्यांच्याकडे तो पाठवतो. त्याच्यानंतर त्याच्या नोंदी तो ठेवतो. त्याच्यासाठीची नोंदवही ठेवणं हे त्या जनमाहिती अधिकाऱ्याचं कार्य आहे. आता मुद्दा असा येतो की सहाय्यक जनमाहिती अधिकारी नेमके कुठे नेमले जातात किंवा कुठे नेमावेत, कारण हे काही सगळ्या ठिकाणी नसणार आहे. बघा, एखादं सार्वजनिक प्राधिकरण आहे, त्याचा विस्तार जर एका शहरातील अनेक शाखांकडे असेल किंवा वेगवेगळ्या शहरात सुद्धा असेल तर अशा ठिकाणी हा सहाय्यक जनमाहिती अधिकारी नेमला जाऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या लक्षात येतो आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर माहिती पुरवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची राहील? मग इथे सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची की जनमाहिती अधिकाऱ्याची, हा या मुद्द्यावर प्रश्न आलेले आहेत. माहिती पुरवण्याची जबाबदारी जी आहे ती कायद्यानुसार पूर्णपणे फक्त जनमाहिती अधिकारी यांची राहील. मग त्याच्यामध्ये माहिती नाकारणे, विलंबाने पुरवणे, चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणे इत्यादीसाठी पूर्णतः त्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी जबाबदार राहील. आपल्याला माहीत आहे जो अर्ज प्राप्त झालेला आहे त्या दिवसापासून 5 दिवसाच्या आत त्या ठिकाणी त्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे तो अर्ज देणे त्या सहाय्यक माहिती अधिकाऱ्याला आवश्यक राहील. पुढे जर बघितलं त्याने जर ते बंधन पाळलं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यावर. हाही महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. पुढचा कलम 6 फार महत्त्वाचा आहे अर्जदारासाठी. मित्रांनो, आपण बघितलं कलम 3नुसार तुम्हाला अर्ज करता येतो, माहिती मागता येते, पण ती माहिती कोणत्या कलमानुसार मागायची? तुम्हाला माहितीचा अधिकार कलम 3नुसार आहे. ओके, परंतु माहिती मिळवण्यासाठीचा जो तुम्ही अर्ज करणार आहात, जी विनंती करणार आहात एखाद्या प्राधिकरणाला एखादा अर्जदार, ती कलम 6नुसार. म्हणजे तुम्हाला जर उद्या विचारलं की मला माहिती मागायची आहे, जो मी अर्ज देणार आहे, जी विनंती मी करणार आहे ती कोणत्या कलमानुसार करणार आहे? कलम 6नुसार माहिती मिळवण्यासाठीची विनंती त्या ठिकाणी केली जाईल. ओके, मग याच्यामध्ये काय होतं? अर्जदार तो अर्ज देणार आहे, तो अर्ज जनमाहिती अधिकारी स्वीकारेल पोस्टाने किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यामार्फत तो अर्ज त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल. त्याच्यानंतर मौखिक विनंती करणारी व्यक्ती असेल तर त्याचा तो लेखी स्वरूपात त्या ठिकाणी अर्ज करून घेतला येईल. दारिद्र्यकालीन शुल्क वगैरे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी नोंद होतील. ओके, अशा स्वरूपाने त्या ठिकाणी अर्जाची तपासणी होईल. आता अर्ज प्राप्त झाल्यावर काय करायचं? अर्जावर आवश्यक माहिती काय असावी? तो एक मुद्दा आहे. कलम 6(1) अंतर्गत त्याची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या कार्यालयात मराठीतून व राज्य शासनाच्या कार्यालयात मराठीतून व केंद्राच्या कार्यालयात हिंदी किंवा इंग्रजीतून अर्ज करावा, हा एक मुद्दा आहे. तो साध्या कागदावर केला तरी चालतो, हा दुसरा मुद्दा. दारिद्र्यरेषेखाली असेल तर शुल्क लागणार नाही, इतरांना 10 रुपये लागेल आणि जर दारिद्र्यरेषेखाली आहे तर त्याचा पुरावा जोडावा लागेल. आता अर्ज प्राप्त झालेला आहे, तुम्ही समजा माहिती अधिकारी आहात, तुम्हाला काय चेक करायचं आहे? अर्जावर दिनांक आहे का, अर्जदाराची सही अंगठा आहे आणि त्याचा पत्ता आहे का, हे सर्व तुम्हाला चेक करायचं आहे. माहितीचा तपशील वाचण्यायोग्य आणि समजण्यायोग्य आहे का, कारण की तुम्हाला माहिती द्यायची आहे. जी माहिती त्याने मागितलेली आहे ती उपलब्ध आहे का? माहिती उपलब्ध नसेल तर 5 दिवसाच्या आत ती माहिती ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्याकडे तुम्हाला तो अर्ज त्या ठिकाणी हस्तांतरित करावा लागतो. ओके, दुसरा मुद्दा त्या ठिकाणी असतो अर्जदारास माहिती टपालाद्वारे हवी आहे की स्वतः घेऊन जाणार आहे, ती माहिती त्रयस्थ पक्षाची आहे का, त्याच्यानंतर ती कलम 8 व 9नुसार आहे का, ती नाकारता येऊ शकते आपल्याला. त्याच्यानंतर किती प्रती होतात, त्याची शुल्क किती लागणार आहे ते अर्जदाराला तुम्हाला कळवावं लागेल. ओके, शुल्क भरलेलं आहे का त्याने, मग त्याने शुल्क भरल्यानंतर त्याचा पुरावा पाहायचा आणि ती माहिती लवकरात लवकर
पुरवायची, माहिती जर नाकारायची असेल तर लेखी आदेश काढून तो 30 दिवसाच्या आत त्या ठिकाणी तुम्हाला ती नाकारावी लागणार आहे. आता इथे काही मुद्दे अर्जदाराने अर्ज करताना आणखी काय लक्षात घ्यायचे आहे, तर त्याने अर्ज शुल्क रोख, डिमांड ड्राफ्ट, बँकर चेक्स किंवा कोर्ट फीस याच्याद्वारे भरायचे आहे. ते 10 रुपये आपण म्हणतो आहे, किंवा केंद्राच्या कार्यालयामध्ये तो इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे सुद्धा ती भरू शकतो. रोख भरलेली असेल त्याने तर त्याची पावती त्याने घ्यायची आहे, ती माहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे देणे. त्याच्यानंतर अर्जात माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे नमूद करणं त्याच्यावर बंधनकारक आहे. हे वाक्य चुकीचं, कारण की या ठिकाणी अर्जामध्ये त्याला माहिती कशासाठी पाहिजे आहे हे त्या ठिकाणी बंधनकारक नाही आहे. मला कशासाठी लागेल, मला माहिती द्या असं तो म्हणू शकतो. हा मुद्दा इथे परीक्षाभिमुख आहे. दुसरं, एका वेळेस तो एकाच विषयावर माहिती मागू शकतो. शब्द मर्यादा 150 एवढी दिलेली आहे. ओके. आता जर तुम्ही बघितलं तर अर्ज त्या ठिकाणी जर नोंदणीकृत पोस्टाने टपालाने आला तर टपालाच्या ॲक्नॉलेजमेंटवर सही व तारीख त्या ठिकाणी आपण नोंदवणे आवश्यक आहे. दुसरा, हे हायलाईट केलं लक्षात घ्या, अर्ज हा छापील स्वरूपातच असला पाहिजे असं कोणतंही बंधन नाही आहे. एका साध्या कोऱ्या कागदावर सुद्धा त्या ठिकाणी तो अर्ज करू शकतो एखादा व्यक्ती. ओके. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा तक्ता बघता आहात बघा, जनमाहिती अधिकारी आहे, तो अर्ज तपासतो आहे, पोच देतो आहे, अर्ज स्वीकारणे, नोंद करणे, त्याच्यानुसार तो माहिती देऊ शकतो. किंवा त्याच्याकडे माहिती नसेल तर तो अर्ज दुसऱ्या डिपार्टमेंटला हस्तांतरित करू शकतो, किंवा त्याच्याकडचीच माहिती आहे परंतु ती उपलब्ध नसेल तर तो अर्ज फेटाळू शकतो. अशा पद्धतीने ही प्रोसेस या ठिकाणी असते. आता कलम 7 बघा, हे माहिती अधिकारी जो आहे, जनमाहिती अधिकारी, त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं की कलम 3 मध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. कलम 6 नुसार अर्जदार माहिती मागू शकतो. कलम 7 नुसार माहिती अधिकारी त्या ठिकाणी ती माहिती देत असतो. तो अर्ज जो आलेला आहे तो कलम 7 नुसार तुम्ही निकालात काढत असतात. त्याला तुम्ही माहिती देत आहात किंवा तो अर्ज हस्तांतरित करता आहात किंवा ती माहिती नाकारता आहात, हे सगळं जे घडतं आहे हे कलम 7 नुसार घडतं आहे. कलम 7 तुम्हाला म्हणजे माहिती अधिकारी कोणत्या कलमानुसार माहिती देतो किंवा अर्ज निकालात काढतो, तर कलम 7 नुसार तो निकालात काढतो. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे, रेग्युलर अर्ज असेल तर 30 दिवसाच्या आत तुम्हाला निकालात काढायचा आहे. त्याच्यातही कलम 8 आणि 9 अंतर्गतचा असेल तर ते तुम्ही फेटाळू शकतात. दुसरं, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित असेल तर 48 तासात तुम्हाला तो निकालात काढायचा आहे. ओके. हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहे. पुढे त्यासाठी काही खर्च लागणार असेल तर त्याची अतिरिक्त फीस तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. आता माहिती तुम्ही कोणकोणती देऊ शकता, त्यासाठी शुल्क कसं लागू शकतं, तर बघा, अर्जाचं शुल्क सरळ सरळ आहे 10 रुपये. माहिती A4 आणि A3 असेल तर 2 रुपये. त्याच्यानंतर मोठे आकाराचे कागद नकाशे असेल तर प्रत्यक्ष जो काही खर्च येईल तो. त्याच्यानंतर पाहणी शुल्क आपण पाहिलं आहे, पहिला तास मोफत, त्यानंतरचे 15 मिनिटांना 5 रुपये असं आपण बघतो आहोत. शॅम्पल मॉडेल जो प्रत्यक्ष खर्च आहे तो. डिस्केट, फ्लॉपी, CD, DVD असेल तर 50 रुपये. मुद्रित साहित्य असेल तर छापील किंमत. आणि माहितीचे शुल्क भरण्याची पद्धती आपण बघतो आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ती फीस त्यांना भरता येणार आहे. ओके. हे मुद्देसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. फीस कशा पद्धतीने भरू शकतो तो, बँकर चेक्स, रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट. ओके. माहितीचे शुल्क मनी ऑर्डरने भरू शकतो. अर्जाचे शुल्क कोर्ट फी स्टॅम्पने सुद्धा तो भरू शकतो. आता अर्ज प्राप्त झालेला आहे, मग माहिती अधिकारी नेमकं काय करणार आहे त्या ठिकाणी, तर तो उपलब्धता तपासतो. कारवाईचे टप्पे कोणते आहे, तर PIO-कडे त्या ठिकाणी जर माहिती उपलब्ध असेल, ती जर देण्यायोग्य असेल तर तो काय करणार, शुल्क ठरवणार, ती शुल्क कळवणार आणि शुल्क जर ते अर्जदारांनी भरले तर त्याला माहिती देणार. दुसरा मुद्दा आहे की माहिती जर न देण्यायोग्य असेल तर तो डायरेक्ट ती माहिती नाकारणार. ओके. त्याच्यानंतर जर PIO-कडे माहिती उपलब्ध नसेल जनमाहिती अधिकाऱ्याकडे, तर प्राधिकरणाकडील इतर अधिकाऱ्याकडे तो त्या ठिकाणी हे करणार, ती माहिती हस्तांतरित करणार, ट्रान्सफर करणार. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रोसेस घडत असते. कलम 7 नुसार त्या ठिकाणी माहिती दिली जात असते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता माहिती जर नाकारली तर तुम्हाला त्या ठिकाणी आदेश काढायचा आहे की बाबा माहिती आम्ही का नाकारली. ओके. माहिती नाकारण्यासाठी सुस्पष्ट आदेश तुम्हाला काढावा लागेल. मग तो कशा स्वरूपाचा असला पाहिजे, तर त्याच्यामध्ये थोडक्यात वस्तुस्थिती तुम्ही मांडली पाहिजे. विचारार्थ मुद्दे, कोणत्या मुद्द्याच्या याच्यानुसार तो नाकारला, कारणं, कलम, नियम त्याच्यात दिले पाहिजे. माहितीची उपलब्धता होती का नव्हती, ती देण्याची योग्यता अयोग्यता काय आहे, त्याच्यासाठीचं न्याय आणि रास्त कारण काय आहे नाकारण्याचं,
पूर्वग्रह कमी करणारे विवेचन त्याच्यामध्ये असले पाहिजे, ते अभ्यासपूर्ण असले पाहिजे आणि स्वयंस्पष्ट असं विवेचन असलं पाहिजे. जर तुम्ही माहिती नाकारता आहात तर त्याच्या संबंधीचा आदेश असला असा पाहिजे. आता दुसरा मुद्दा इथे आहे की व्यापक प्रमाणात माहिती मागितली एखाद्या व्यक्तीने, खूप मोठी बाबा, म्हणून मी ती नाकारतो आहे, हे तुम्हाला चालणार नाही. ओके, ते तुम्ही कारण देऊ शकत नाही की ती खूप मोठी माहिती आहे, मग खूप वेळ जाणार आहे माझा, असं तुम्ही म्हणू शकत नाही. ती माहिती तुम्हाला द्यावीच लागणार आहे. अशा पद्धतीने कलम 7. आता कलम 8 मित्रांनो पुढचं आहे की तुम्ही जी माहिती देता आहात त्याच्यामध्ये काही माहिती तुम्ही देणार नाही. म्हणजे माहिती देण्याचा अपवाद, त्याला माहिती प्रकट करण्याबाबत असं शीर्षक आहे की काही माहिती अशी असणार आहे की ती तुम्हाला नागरिकाला देणे बंधनकारक नसणार आहे. ओके, मग कोणती माहिती आहे अशी? कलम 8 फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. कलम 8वर तुम्हाला प्रश्न येतात कारण की हा अपवाद आहे. कलम 8 आणि 9. कलम 8चं हे कलम 8(1) नुसार तुम्हाला काही माहिती आहे की जी देणं बंधनकारक नाही आहे. कोणती? तर भारताचं जे सार्वभौमत्व आहे, एकात्मता आहे, राज्याची सुरक्षा, युद्धतंत्रविषयक वैज्ञानिक आणि आर्थिक हितसंबंध, परकीय राज्याबरोबरचे संबंध यांना बाधा पोहोचेल, अपराधाला चेतावणी मिळेल अशी माहिती जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी प्रकट करणार नाही. त्यानंतर कोणतंही न्यायालय आहे किंवा न्यायाधिकरण आहे यांनी प्रकाशित करण्यामध्ये स्पष्टपणे मनाई केली आहे किंवा जी प्रकट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो अशी माहिती तुम्ही नाकारू शकतात किंवा ती देणं तुमच्यावर बंधनकारक नाही आहे. त्याच्यानंतर जी माहिती प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहितीसुद्धा या ठिकाणी देणे बंधनकारक नाही आहे. पुढे वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता, व्यावसायिक गोपनीयते, बौद्धिक संपदा यांचा समावेश असलेली जी माहिती आहे ती प्रकट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री जर पटली असेल तर त्या माहिती व्यतिरिक्त जी माहिती प्रकट केल्याने त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक त्या ठिकाणी स्थानाला हानी पोहोचेल अशी माहिती देणंसुद्धा तुम्हाला बंधनकारक नाही आहे. ओके, त्याच्यानंतर जी माहिती प्रकट करणे व्यापक हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल त्या माहिती व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या विश्वासाश्रित संबंधामुळे तिला ती माहिती उपलब्ध असेल ती माहिती तुम्हाला देता येणार नाही. त्याच्यानंतर विदेशी शासनाकडून तुम्ही विश्वासपूर्वक काही माहिती मिळवलेली आहे तीही तुमच्यावर बंधनकारक नाही आहे. जी माहिती प्रकट केल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीविताला, शारीरिक सुरक्षिततेला जर धोका निर्माण होत असेल किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा किल्ले सहाय्यक ओळखता येईल अशी माहिती असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला बंधनकारक नाही आहे देणे. त्याच्यानंतर ज्या माहितीमुळे अपराध्यांचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्याच्यावर खटला दाखल करणे याच्यामध्ये जर अडथळे येत असेल तर अशी माहितीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नाकारू शकतात. पुढे मंत्रिमंडळाचे कागदपत्रे असतील, मंत्रिपरिषद, सचिव, अधिकारी यांच्या विचार विमर्शाचे अभिलेख असेल, ही सुद्धा माहिती तुमच्यावर बंधनकारक नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने या माहिती संदर्भातले हे मुद्दे आहे. पुढे याला परंतु जोडलेला आहे की मंत्रिपरिषदेचे निर्णय, त्याची कारणे, ज्या आधारावर ते निर्णय घेण्यात आले होते ती सामग्री ही निर्णय घेतल्यानंतर ते प्रकरण पूर्ण झाल्यानंतर किंवा समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक मुद्दा आहे की काही गोष्टी तुम्हाला इथे तुम्ही प्रकट करू शकतात. ओके, ज्या की व्यापक हित संबंधाच्या आहेत अशा गोष्टी मात्र तुम्हाला प्रकट करता येतात, हे लक्षात घ्या. या ठिकाणी जे आहे 8(2) याच्यामध्ये शासकीय गोपनीयते अधिनियम 1923चा उल्लेख आहे. त्याच्या पोटकलम 1 नुसार अनुज्ञेय असले कोणतेही अपवाद यामध्ये अंतर्भूत असले तरी माहिती प्रकट केल्याने जर लोकहित हे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात साध्य होत असेल, जे की ज्याच्यातून जी हानी होणार आहे त्याच्यापेक्षा जर लोकहित जास्त असेल तर अशी माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहण्यास देऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर पुढे मुद्दा असा आहे की एखादी माहिती आहे जी 20 वर्षापूर्वीची आहे. ओके, तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी पुरवू शकतात. तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी लोकहित कशाला म्हणायचं हा मुद्दा आहे की बाबा तुम्ही म्हणतायत की एखादी माहिती देणं अनिवार्य नाही आहे परंतु त्याच्यातून व्यापक हित, लोकहित साध्य होतं आहे. तर व्यापक हित, लोकहितामध्ये सर्वसामान्यांचे कल्याण असले पाहिजे. जे सार्वजनिक फायद्याचे आहे, सर्वांच्या दृष्टीने व्यापक हिताचे आहे त्याला आपण लोकहित म्हणतो. ज्याच्यातून सामाजिक स्वास्थ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, नागरिकांच्या कायदेशीर हक्काचे संरक्षणच होते आहे, जे वैयक्तिक नाही आहे आणि नागरिकांच्या कायद्याच्या हिताचे आहे, अशा गोष्टी तुम्ही लोकहितामध्ये घेऊ शकतात.
अशा पद्धतीने आपण बघतो आहोत कलम 8 जे की अपवाद आहे, व्यवस्थित तुम्हाला करून ठेवावं लागेल. पुढे आहे कलम 9 विवक्षित प्रकरणामध्ये माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. बघा, एखादी माहिती पुरवण्याची विनंतीमुळे जर राज्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल, कलम 8च्या तरतुदींना बाधा येऊ न देता यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याला किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याला अशी माहिती पुरवण्याची विनंती नाकारता येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कलम 10 आहे ज्याला पृथक्करणीयता आपण म्हणतो. म्हणजे बघा, एखादी माहिती आहे मोठ्या स्वरूपात, त्यातली विशिष्ट एका भागातली माहिती तुम्ही देऊ शकता. जर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नसेल तर त्याला पृथक्करणीयता असं आपण म्हणतो. म्हणजे मागणी करण्यात आलेली जी माहिती आहेत त्याच्यापैकी विशिष्ट भाग तुम्ही त्या माहितीचा त्या ठिकाणी प्रकट करू शकतात. ओके, पृथक्करणीयता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कलम 8 आणि कलम 9 याच्यातला माहितीचा भाग जो की अर्जदारास तुम्ही माहिती देऊ शकतात, त्याच्यामधला माहितीचा भाग तुम्ही पृथक करू शकता. त्याचे कारणे, शुल्क, अपील प्रक्रियेसंबंधीचा तपशील या गोष्टी त्यात येतात. आता कलम 11 आपल्यासाठी आहे ती म्हणजे त्रयस्थ पक्षाची माहिती. मित्रांनो, हा एक परीक्षेभिमुख मुद्दा या ठिकाणी आहे. त्रयस्थ पक्ष म्हणजे काय यावर आपण याच्या आधी चर्चा केलेली आहे. बघा, थोडंसं या ठिकाणी हे कलम जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं तर तुम्हाला आणखी चांगलं कळेल. या अधिनियमाद्वारे केलेल्या विनंतीवरून जेव्हा यथाशक्ती एखाद्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याला किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याला त्रयस्थ पक्षाशी संबंधित माहिती किंवा त्याच्याकडून पुरवण्यात आलेली त्या त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी कोणतीही माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग पुरवायचा असेल, तेव्हा यथास्थिती तो जे काही माहिती अधिकारी आहे तो विनंती करण्यात आल्याच्या 5 दिवसाच्या आत त्याबाबत जो काही त्रयस्थ पक्ष आहे त्याला तो नोटीस देईल आणि त्याला विचारेल की बाबा ही माहिती आम्ही द्यावी की नाही द्यावी. ओके, त्याचं निवेदन तो आधी घेईल आणि त्यानंतर ती माहिती देण्याबाबतचा तो विचार त्या ठिकाणी करेल. म्हणजे बघा, या ठिकाणी हा अर्जदार आहे, हा जनमाहिती अधिकारी आहे. अर्जदाराने याला माहिती मागितलेली आहे पण ती याच्याबद्दल मागितलेली आहे. ओके, मग याच्याकडून माहिती जेव्हा याच्याकडे येतो अर्ज, तेव्हा हा याला विचारतो की बाबा अशी अशी माहिती द्यायची आहे. ओके, तुमचं मत काय? आणि मग त्या ठिकाणी जर ती समोरचा व्यक्ती आहे त्याचं जर या ठिकाणी व्यावसायिक किंवा वाणिज्यिक गुपितांचं काही नुकसान होत असेल तर कदाचित ती व्यक्ती त्या ठिकाणी ती माहिती देण्यास नकार देऊ शकते. अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला त्रयस्थ पक्षाबाबतीत लक्षात ठेवावे लागतात. ओके, त्रयस्थ पक्षाला तुम्ही नोटीस 11(1) नुसार देऊ शकतात. त्याचे निवेदन 11(2) नुसार तुम्हाला घेता येते. त्रयस्थ पक्षास घेतलेल्या निर्णयाची सूचना देणे 11(3) नुसार तुम्ही करू शकतात. आता त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं त्या ठिकाणी बाबा अशी माहिती देऊ नये तर तुम्हाला निर्णयाची वाट पाहावी लागेल. त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ शकतात. अशा पद्धतीचा हा मुद्दा या ठिकाणी आहे. आता पुढचा मुद्दा इथे आहे याच कलमांना धरून की पत्रव्यवहार करताना काय दक्षता घ्यावी. तर पत्रव्यवहारातील भाषा ही सौजन्यपूर्ण असली पाहिजे. अर्जदारांना मार्गदर्शक ठरेल अशी भाषा ती असावी. तुम्ही जेव्हा अर्जदाराला पत्र लिहिता आहेत, मौखिक विनंती केलेली व्यक्ती आहे त्याला लेखी स्वरूपात आणण्यासाठी तुम्ही सहाय्य दिले पाहिजे. ओके, इतर सगळ्या बाबी ज्या आहेत, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता तुम्ही त्याच्यावर टाकलेला असला पाहिजे. त्या पत्रामध्ये तुम्ही इतर जे काही अपिली अधिकारी वगैरे आहे यांचे सगळ्या डिटेल्स दिलेले असले पाहिजे की बाबा माझ्याकडचा निर्णय जर तुम्हाला मान्य झाला नाही तर तुम्ही वरती कोणाला या ठिकाणी अपील करायचं आहे ते सगळं त्याच्यात तुम्हाला द्यावं लागतं. आणि अर्ज असे जर केलेले असेल तुम्ही तर त्या ठिकाणी जलद पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीला संपर्क साधता येईल. असे हे मुद्दे मित्रांनो प्रकरण 2 मधील आपल्याला या ठिकाणी बघता येतात. कलम 3 ते 11 मला वाटतं अत्यंत सुस्पष्टपणे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षामध्ये या मुद्द्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि तुमचे मार्क्स या ठिकाणी जाणार नाही. मित्रांनो, आपण अशाच पद्धतीने हा पूर्ण कायदा या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपला भाग 1 आणि भाग 2 म्हणजे कलम जवळपास 11 कलम कव्हर झाली आहेत. आपली एकूण 31 कलमं आहेत. पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये हे सगळे घटक आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.